मागे सरक. पाठी आहे. अजून पाठी आहे. अजून सरक. इथं दीदी जय मंगलमूर्ती योगी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय देव. अशी बनली म्हणजे मम्मीची रंगोली. हे बघा किती सुंदर, म्हणजे असं प्रसन्न वाटते. फ्रेंड्स, तुम्हाला सांगितलं होतं की आजचा व्हिडिओ म्हणजे आजची रंगोली म्हणजे आता मम्मीने काढली आहे रंगोली, तर इतकी सुंदर काढली बोलूच नका. तर बघा इथे असते असं असते कशी एक डिझाईन. आता आले ना इकडे बघ, एकदम मस्त आहे. आमच्याकडे असते ज्या मागे सरक. पाठी आहे. अजून पाठी आहे. अजून सरक. इथं दीदी. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना, मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थाच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर फ्रेंड्स, आजचा नवीन व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर इथे आहे ना, मी सगळी तयारी वगैरे करून घेत होते. तिथे तुम्ही बघू शकता माझी रांगोळी वगैरे चालली आहे. बाहेरसुद्धा मी रांगोळी वगैरे काढली, हळदीचं लेपन केलं, ते तुम्ही आधी पाहिलंच असेल. तर इथे आहे ना, मी रांगोळी वगैरे साईडला अशी चौरंग मांडायच्या आधीची जी रांगोळी असते ना, ते मी काढून घेत आहे. नंतर चौरंग मांडल्यावरती रांगोळी काढायला नाही जमत, त्यामुळे तर इथे आहे ना, मी सगळी पूर्वतयारी करून घेतली, जेणेकरून आहे ना पूजेवरून सारखं उठता येणार नाही. तर मी म्हटलं की नंतर मला साडी घालायची होती. तर इथे आहे ना बघा, माझा हा आहे ना पूजेचा चौरंगच आहे, म्हणजे हा मेटलचा आहे, पण पूजा वगैरे मांडायला खूप छान आहे. मी पहिले ह्याच्यावर देवसुद्धा स्थापन करायची, पण आता देव डायरेक्ट मी काचेवरतीच ठेवले आहे त्याच्यामुळे. तर इथे ना मी हा चौरंग पूजेला वगैरे वापरते. तर इथे बघा मी ना वस्त्र वगैरेसुद्धा अंतरून घेतलं आहे आणि आता आहे ना त्याच्यावरती छोटा चौरंग ठेवला आहे. तर इथे ना मी दीपसुद्धा प्रज्वलित करून घेतले, कुमकुम वगैरे लावून घेतलं आहे. त्याच्यानंतर फूल वगैरे ठेवलं आहे, अक्षता वाहिल्या आहेत. तर इथे आहे ना सर्वात पहिले दीप प्रज्वलित करून घ्यायचं असतं. जेव्हाही आपण कधी पूजा करतो तेव्हा सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करायचं असतं. तर इथे मी आहे ना समया कशा आपल्याला हलवता येत नाही एका जागेवरून, जिथे ठेवले आपण तिथेच ठेवू शकतो. तर इथे ना मी समयालाच प्रज्वलित करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर इथे आहे ना मी थोडंसं आहे ना अक्षता टाकून आहे ना अष्टदल कमळ काढणार आहे, कारण आपल्याला आहे ना पूजेचा कलश ठेवायचा आहे, म्हणून तिथे मी अष्टदल कमळ काढून घेणार आहे. तर यावरसुद्धा मी एक छोटासा चौरंग ठेवणार आहे, कारण की कसं होतं ना, जर आपल्याला व्यवस्थित अशी साडी, देवीचं वस्त्र आणि देवीचं असं छान जर स्थापन करायचं असेल ना, तर खूप मस्त वाटतं आणि वस्त्रसुद्धा असं लटकल्यासारखं नाही राहत, एकदम व्यवस्थित वस्त्र राहतं. तर इथे ना माझा हा कलश होता, म्हणजे माझ्याकडे हा छोटा हंडा होता जो मी देवासाठीच घेतलेला आहे. तर इथे ना मी त्यामध्ये पाणी, हळद, कुंकू वगैरे वाहून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये ₹1.25 सुपारी असे नाणं आणि फूल असं ठेवून घेतलेलं. तर इथे बघा मी आहे ना काहीतरी सांगत होते आणि तेव्हा आहे ना इथे मी आहे ना तेव्हा जोड पानांची ना मांडणी करत होते आणि माझ्या म्हणजे सासूबाईंशी बोलता बोलता लक्षात आलं नाही आणि इथे ना मी पानं उलटी ठेवली. नंतर मला समजलं, जेव्हा समजलं मी तेव्हा ती सरळ केलं. तर इथे बघा माझे आहे ना पानं मी अशीच उलटी ठेवली होती, म्हणजे डेट समोर ठेवलेले आणि पानाची मागची टोक मागे ठेवली होती. तर तसं नसतं, डेट पुढे असतात समोर आणि पानाची टोक आपल्या साईडला असतात समोर.
तर मी तसं नाही केलेलं. तर इथे बघा मी आहे ना गणपती बाप्पाचा सुद्धा अभिषेक करून घेणार आहे. तर मी ना पाणी आणि दुधानेच गणपती बाप्पाचा अभिषेक केलेला. तिथे ना मी सर्व जोड पानांवरती थोडं अक्षता टाकणार आहे. कारण की अक्षता आहे ना ही महालक्ष्मी देवीचं प्रिय आहे आणि अक्षता हे तिला आवडणाऱ्या वस्तू आहे. तर इथे आहे ना मी अक्षता झालं, गोमती चक्र, कवड्या, कमळाचे जे बी असतात ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना महालक्ष्मी देवीला आवडणाऱ्या आहेत. तर इथे बघा मी ना गणपती बाप्पाला हळद कुंकू वगैरे लावून घेतलं, म्हणजे कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर फूल मी ठेवलं आणि इशी बोली मला पण फूल ठेवायचं, तर मी तिला दुर्वा ठेवायला दिलं गणपती बाप्पावर. आता इथे ना मी माझ्याकडे ना महालक्ष्मी देवीची चांदीची मूर्ती आहे, तर त्याचासुद्धा मी अभिषेक वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर मी देवीलासुद्धा असं हळद कुंकू लावून फूल वगैरे ठेवून घेतलं. त्याच्यानंतर माझ्याकडे ना चांदीचं कमळाचं फूलसुद्धा होतं. तर मी इशीला बोलली की तू हे कमळाचं फूल वाह, चांगलं असतं महालक्ष्मीला चांदीचं कमळाचं फूल वाहिलेलं. तर इथे बघा मी ना आता गोमती चक्राची सुद्धा पूजा करून घेत आहे. तर गोमती चक्र मी तुम्हाला मगाशी सांगितलं की महालक्ष्मी देवीचं हे प्रिय वस्तू आहे. गोमती चक्र, कवड्या, आता मी तिथेसुद्धा हळद कुंकू लावून आहे ना फूल ठेवलं आहे आणि आता कवड्यांचीसुद्धा हळद कुंकू लावून पूजा केली. त्याच्यानंतर तिथेसुद्धा मी फूल ठेवलं आहे. त्यानंतर मी इथे ना कमळाच्या ज्या बिया असतात ना त्याची माळ आहे माझ्याकडे, 108 बियांची माळ आहे. तर ते सुद्धा महालक्ष्मी देवीला म्हणजे आवडणारी वस्तू आहे आणि तसंही कमळामध्ये बसलेलीच असते आपली महालक्ष्मी देवी. म्हणून ते असं म्हणतात की 108 बिया आहे ना म्हणजे 108 कमळ आपण देवीवर वाहतो आणि म्हणजे अर्पण करतो. तर त्यासाठी ही 108 बियांची माळ आहे माझ्याकडे. तर इथे ना मी असं माझ्याकडे ना छोटंसं फेटा होता, तर मी तो गणपती बाप्पांना लावला आणि छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. गणपती बाप्पा छान दिसत होते. तर इशीलासुद्धा खूप आवडलं. तर इथे बघा मी ना ते शंखसुद्धा ठेवून घेणार आहे पूजेचा. तर त्यांनासुद्धा मी हळद कुंकू लावून फूल वगैरे वाहिलं आहे. तर इथे ना मला जेव्हा समजलं तेव्हा मी बघा ते पान सरळ केले आणि आता आहे ना मी गजलक्ष्मीचे सुद्धा पूजा करून घेणार आहे. तर ही गजलक्ष्मी आहे ना मला भाऊबीजला दादाकडून भेटली आहे माझ्या. तर त्याने मला भाऊबीज म्हणून दिलेली आहे. तर त्यांचीसुद्धा पूजा वगैरे करून घेतली. आता मी ना कलशमध्ये ना 5 झाडांची पानं ठेवणार आहे. तर ना इथे सासूबाईंनी सकाळीच 5 झाडांची पानं तोडून आणलेली होती. तर तीच पानं व्यवस्थित वगैरे अशी त्यांनी लावून मला दिली आणि मी आता त्याच्यावरच असं नारळ ठेवणार आहे. त्यानंतर आता मी ना कलशाला असं छानसं वस्त्र घालून घेणार आहे. तर इथे बघा मी ना आपली जो फोटो असतो ना जिथे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचा जो फोटो भेटतो बाजारामध्ये वगैरे, त्याच्यामध्ये श्रीयंत्र वगैरे सगळंच असतं. तर तो फोटोसुद्धा मी त्याचीसुद्धा पूजा वगैरे करून घेतली आणि ठरवलेलं की हा इशेच्या हातात जो मुकुट आहे ना तो लावायचा. पण नंतर विचार केला की नको, सर्वात प्रथम आपण आहे ना छोटावाला मुकुट लावूया. आणि नारळसुद्धा छोटं पडत होतं, मी मीडियम साईजचंच आणलेलं. पण त्या मुकुटाला ते बसत नव्हतं म्हणून मग मी नाही लावला तो मुकुट. मग मी दुसरावाला मुकुट लावला देवीचा. आणि आता इथे जर पहिलं आहे ना मी इथे वस्त्र घालून घेणार आहे. एकदा वस्त्र घातलं ना कलशाला की मग बाकीच्या सगळ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतात. तर इथे मी टाईट असं वस्त्र लावून घेतलं आहे देवीचं आणि बघा किती सुंदर वाटत होतं कलश ना, खूप सुंदर दिसत होतं. तर अशा प्रकारे बघा माझी देवी मस्तपैकी दागिने बिगिने घालून छान तयार झालेली आहे. गजरा वेणी केसामध्ये माळून खूप सुंदर दिसत आहे देवी. तर इथे बघा मी ना छोटंसं चौरंग आणलेलं आहे, त्याच्यावरच आता मी देवीला स्थापन करणार आहे. तर हा जेवढा पण कॅमेरा हलतो आहे ना तो इशीचं काम आहे. इशी व्यवस्थित कॅमेरा पकडत नाही, खूप हलतो कॅमेरा आणि मग हल्ल्यामुळे ना व्यवस्थित असा थोडाफार व्हिडिओ येत नाही जिथे मेन पाहिजे तिथे. पण असं लहान आहे ती, जेवढं करते तेच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर इथे तरीसुद्धा तिने व्यवस्थित थोडा म्हणजे हलत का होईना काढला आहे तिने व्हिडिओ. तर इथे मी ना कलशाला 5 बोटंसुद्धा लावून घेणार आहे हळदी कुंकूची.
राहिलेली माझी मी ती आता लावून घेतली आहे पाठच्या साईडने. आणि इथे बघा अशा प्रकारे माझी महालक्ष्मी देवी तयार झाली आहे. खूप छान असं दागिने वगैरे, फुलं वगैरे, गजरा वगैरे लावून खूप छान असा सुगंध येत होता घरात. पूर्ण असा मोगऱ्याचा सुवास दरवळत होता. तर बघा मी अशी छान प्रकारे ना चौरंगावर देवीला स्थापन केली. तर तिचे वस्त्रसुद्धा बघा किती व्यवस्थित वाटतात ते. जर आपण हाईटनुसार, उंचीनुसार जर आपण ठेवलं ना तर ते देवीचे वस्त्र वगैरेसुद्धा व्यवस्थित राहतात आणि छान वाटतात. मांडणीसुद्धा छान वाटते. तर इथे बघा मी ना छान प्रकारे असं सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तिथे तुम्हाला दिसत असेल. मी ना तरी मला आहे ना मोगऱ्याचे गजरे खूप कमी मिळाले. तर जेवढे मिळाले तेवढे मी देवीला लावले आणि घरच्या कलशालासुद्धा. तर इथे आहे ना मी ना ही पावलं मागवलेली ऑनलाईन. खूप छान मिळाली. खूप आवडली मला ही पावलं. खूपच सुंदर होती. माझ्यासारख्या बऱ्याच ताईंनी अशी पावलं घेतलेली आहेत. तर मलासुद्धा ही खूप आवडली आणि ज्या ताईने ही मला पावलं पाठवली खरंच तिचे धन्यवाद. कारण की तिच्या ह्या पावलांमुळे पण माझ्या पूजेला अजून खूप छान सुंदरता वाढली आणि असं वाटत होतं की जणू खरोखर लक्ष्मीची पावलं आहे. तर एक पिवळ्या रंगाचं पाऊल होतं, एक लाल रंगाचं, म्हणजे हळद कुंकूचा जो पाऊलं असतात ना तशी होती. तर ही पावलं अशा प्रकारे मला मिळाली. खरंच खूप छान होती. तुमच्यापैकी पण कोणाला जर ही पावलं हवी असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी पुरेपूर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की ही पावलं मी कुठून घेतली आहे ते. तर बघा किती छान असं रूप खुलून आलं आहे देवीचं आणि किती सुंदर वाटतं ते. जशी खरंच देवी माझ्या घरात येऊन स्थापन झाली, बसली आहे आणि अशी पावलं तिने खाली ठेवली असं वाटत होतं. आता मी ना इकडे देवीची पूजा वगैरे करून घेतली. हळद कुंकू लावून घेणार आहे आणि ना देवीची ओटीसुद्धा भरायची. तर मी ना बाजारातून देवीचा सगळा साजसुद्धा आणलेला. कारण की साजसुद्धा देवीला अर्पण करायचं असं देवीचा आवडता आहे ते सुद्धा. तर इथे ना मी देवीचा आवडत्या म्हणजे सुगंधित अत्तर लावत होते. तर हे सुद्धा ना देवीचं आवडतं सुगंधी अत्तर आहे मोगऱ्याचं. तर हे सुद्धा देवीला आवडतं. म्हणून हे सुद्धा मी ना देवीच्या वस्त्राला वगैरे लावून घेत होते आणि खूप छान असतं. म्हणजे देवीला आवडत असल्यामुळे देवी प्रसन्न होते. तर इथे ना मी हळद कुंकू लावून घेत आहे. आता तुम्ही म्हणत असाल की तुझं पूजा कशी जमली. तर नाही फ्रेंड्स, कसं ना मी हे पूजा ना लहानपणापासून बघत आली आहे. माझ्या बहिणीने, माझ्या मम्मीने ह्या सगळी पूजा केलेली आहे. इवन माझी वहिनीसुद्धा करते आता ही पूजा. आणि आम्ही पहिल्यापासून म्हणजे जसं कळायला लागलं ना तसं ही पूजा मीसुद्धा करायला लागले. आणि छान वाटतं. एक सणासारखा सण वाटतो हा. आणि प्रत्येक गुरुवार हा दिवाळीसारखाच असतो आणि खूप सुंदर वाटतं, खूप मस्त वाटतं. आणि पूजा करायलासुद्धा खूप असं प्रसन्नता वाटते. बिलकुल पण उपवासाचं असं थकवा वगैरे जाणवत नाही. इतर कोणताही उपवास असला तर आपल्याला थकवा जाणवतो. पण ह्या उपवासाला बिलकुल पण थकवा जाणवत नाही. खरं तर मला आहे ना म्हणजे असं बघायला गेलं तर मला उपवास ठेवला तर मला पित्त होतं आणि डोकंसुद्धा खूप दुखायला लागतं. पण ह्या उपवासाने मला असं काही जाणवलंच नाही. खूप छान माझा दिवस गेला आणि पूजेमध्ये पूर्ण वेळ गेल्यामुळे काही कळलंच नाही वेळ कसा काय निघून गेला. खूप कमी वेळामध्ये म्हणजे मी ही पूजा मांडली. अजून बरंच काही करायचं होतं पण राहून गेलं आहे. ठीक आहे, पुढच्या गुरुवारमध्ये मी अजून करेन. पहिल्या गुरुवारी आहे ना खरं तर सगळ्या गोष्टींना मॅनेज करण्यामध्येच खूप वेळ निघून जातो. आपल्याला काही गोष्टी ठरवता येत नाही कधी काय करायचं ते. पण पुढच्या गुरुवारपासून आहे ना सगळं व्यवस्थित होईल आणि ठरवून मी सगळं करेल. सगळी पूर्वतयारी अगोदर करून ठेवेल. आणि अशा प्रकारे ना माझी पूजा वगैरे झाली. मी खालीसुद्धा एक चौरंग म्हणून त्यावरती सुद्धा देवीसाठी दुधाचं नैवेद्य ठेवलेलं आहे, पाणी ठेवलेलं आहे आणि तुपाचं आणि तेलाचं दोन्हीही दिवे ठेवलेले आहे. थोडीशी फुलं ठेवली ताटामध्ये जेणेकरून आहे ना आपल्याला म्हणजे दिवे नंतर मला प्रज्वलित करता येतील. तर इथे ना मी पुढची रांगोळी जी अर्धवट माझी राहिलेली आहे ना म्हणजे पूर्ण करून घ्यायची होती. अर्धवट राहिलेली नाही म्हणणार, पण पूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतरची जो बाहेरची जी साईड असते ना तिथे पण रांगोळी काढायची असते. तर तिथली जी रांगोळी ना ती मी पूर्ण करून घेत आहे इथे. तर तुम्ही बघू शकता
खूप छान अशी रांगोळी झाली होती माझी आणि खूप खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं फ्रेंड्स. तर मला खूपच म्हणजे कळतच नव्हतं आणि मला त्या पूजेच्या इथून उठूसंसुद्धा वाटत नव्हतं. तिथेच बसून राहावंसं वाटत होतं. खूप बोलावंसं वाटत होतं देवीशी. तरीसुद्धा मी देवीला हे सांगेल, माझ्या घरात सुख शांती दे, धनधान्याची भरभराट दे, लवकरात लवकर आमचं स्वतःचं घर हो दे. तर इथे बघा माझी आहे ना कथा वगैरे पोथी वाचून झाली आणि आता मी आहे ना गणपती बाप्पाची आरती करून झाल्यावरती देवीची आरती केली. तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे संपन्न झाली फ्रेंड्स. आणि बघा किती सुंदर वाटते ना माझी देवी. किती छान चेहरा वगैरे किती खुलून आल्यासारखा दिसतो. दागिने वगैरे सगळं अशी खरोखर माझी देवी विराजमान झाल्यासारखी वाटते. खरंच आली आहे माझ्या घरात माझी देवी असं वाटतंय. तर अशा प्रकारे ना मी पूजा वगैरे करून घेतली आणि इथे ना मी साईडला थोडंसं डेकोरेशनसाठी जे पितळाचे गंगाळं होते ना त्याच्यामध्ये आणि उरलीमध्ये ना थोडीशी फुलं टाकून त्याच्यामध्ये ना मेणाचे दिवे ठेवले. तर हे आहे माझं मंदिर घरचं जिथे मी माझी बाकीचे देव स्थापन करते. तर इथेसुद्धा माझी मी देवी माझ्या कलशाला देवीचा मुकुट वगैरे लावून गजरा वगैरे लावून तयार केलेला आहे. तर असं माझं मंदिर आहे. आणि इथून पुढे बघा मी कसं छान मागचं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि अशी माझी देवी खूप छान सुंदर दिसत होती. पूजा मांडणीसुद्धा खूप सुंदर वाटत होती. तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली ही पूजा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा माझे व्हिडिओ शेअर करा. त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. तर बघा अशा प्रकारे किती छान वाटते. तुम्ही असं साईडला पूर्ण रांगोळी झाल्यावरती मी अशी साईडला कमळाचे दिवेसुद्धा लावले होते. तरी ना इथे दिवे लावून आहे ना माझी पूजा एकदमच अशी उजळून दिसत होती ना की मागे लायटिंग बिटिंगची गरजच नाही पडली. इतकी छान वाटत होती ना पूजा की काय सांगू तुम्हाला. तर अशा प्रकारे ना माझी पूजा संपन्न झाली आणि आता बाकी देवीला नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. तर त्याचं ताटसुद्धा मी तयार करते. तर इथे ना पुढे थोडासा व्हिडिओ आहे ना डुग्गूचा तुम्हाला दिसेल. डुग्गू पाया वगैरे पडताना. तर तो आहे ना आमच्या दोघींना बघतो ना इशिला आणि मला. तर तोसुद्धा तसंच करू पाहतो आणि त्याने आहे ना देवीसमोर आहे ना हात जोडून काहीतरी त्याच्या भाषेतच तो बडबड करत होता आणि काहीतरी बोलत होता, आरती करत होता, टाळ्या वाजवत होता, लोटांगणसुद्धा घातलं. तर अशा प्रकारे तुम्हाला ना डुग्गूची आहे ना जरा मज्जाच दिसेल बघा. तर इथे बघा तो त्याच्या मनाप्रमाणेच हात जोडतोय, काहीतरी बडबड करतोय. तर असंच आई देवी महालक्ष्मी माझ्या डुग्गूला, माझ्या इशीला आहे ना खूप उदंड आयुष्य दे, सुख समृद्धी दे, अभ्यास करण्याची सुद्धा सुदबुद्धी दे यांना आणि खूप छान सुसंस्कारी सुदबुद्धी दे त्यांना आणि असंच त्यांचं उदंड आयुष्य पुढे राहू दे. खूप सुख समाधानी त्यांच्या आयुष्यात येऊ दे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप भरभराट असू दे हेच मागणे. तर इथे बघा डुग्गू आहे ना डोक्याला हात लावून छातीला हात लावतात ना आपण जसं डोक्याला हात लावून पाया पडतो तसंच तो पडत होता. इथे सुद्धा त्याने लोटांगण वगैरे घातलं. लोटांगण चुकीच्या दिशेने घातलं पण घातलं आणि असा होता व्हिडिओ. तर चला भेटूया. बाय बाय.